परवा नवोदयचा निकाल लागला. त्यापूर्वी जेई मेन्सचा निकाल लागलेला होता. आता या परीक्षामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे फलक पाहायला मिळतात की मी गेल्या काही वर्षापासून हे ऑब्झर्व करतोय. अगदी NMMS असेल किंवा शिष्यवृत्ती असेल तर शिष्यवृत्ती किंवा NMMSमध्ये फक्त पास झाले. आता पास होणं ही काही फार मोठी बाब नाही आहे. तर पास झाले तरीही त्या विद्यार्थ्यांचे पात्र म्हणून फोटो लावले जातात, शिष्यवृत्तीस पात्र म्हणून फोटो लावले जातात, बॅनर लावले जातात. तसंच नवोदयच्या बाबतीत अंदाजे यावेळेला आमच्या जिल्ह्यामध्ये 96.50 ते 97.50 या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असं वाटतं. तर या परीक्षेला इलिजिबल नसताना 80% पडले, 84% पडले, अशा पद्धतीचे फलक लावतात, स्टेटस ठेवतात. यामुळे होतं काय, लोकांचा गैरसमज होतो आणि त्या संस्थांची जाहिरात होते. याच्या पलीकडे काही नाही. तर अपात्र विद्यार्थ्यांचे पण फोटो लावणे, अपात्र विद्यार्थ्यांचे पण फलक लावणे. तसंच जेईच्या बाबतीत आहे. जेईमध्ये 85% किंवा 80%, 80% म्हणजे सर्वसाधारणपणे 20%, म्हणजे 300 पैकी अंदाजे 55 ते 60 मार्क्स त्या विद्यार्थ्याला पडलेले असतात, 85% पडलेल्या विद्यार्थ्याला. तसंच 50% पडलेल्या विद्यार्थ्यांचंही कौतुक करताना दिसतं. आता या विद्यार्थ्याला ॲक्च्युली 20 ते 25 मार्क 300 पैकी पडलेले असतात आणि त्या विद्यार्थ्याचं एवढं कौतुक केलं जातं. तर यामुळं होतं काय, असा माझा समज आहे की यामुळं असं होतं की त्या विद्यार्थ्याला आपण खूपच पुढच्या लेवलचे विद्यार्थी आहोत असा संभ्रम निर्माण होऊन तो शिथिल होतो, अभ्यासात शिथिल होतो, किंवा आपण बाबा इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे आहोत असा त्याला फील येतो, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तसं काही नाही आहे. साधारणपणे 50% म्हणजे 6 लाख ते 7 लाखच्या आजूबाजूची ती रँक असू शकते आणि ॲडमिशन मिळतात 15,000 ते 20,000च्या 25,000च्या रँकपर्यंत चांगल्या ठिकाणी ॲडमिशन्स मिळतात. बाकी पर्सेंटाईल म्हणजे काय, ॲक्च्युली पात्र होणे एखाद्या परीक्षेमध्ये किंवा यश मिळवणे म्हणजे काय, याच्या बाबतीत बराचसा संभ्रम काही सुशिक्षित पालकांच्यात सुद्धा आहे. अनेक पालकांना सगळं माहीत आहे, ज्ञात आहे, ते अपवाद आहेत, त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण ज्या पालकांना फक्त फोटो पाहून संस्थाबद्दल अंदाज बांधण्याची सवय आहे, मी परवा याबद्दलही व्हिडिओ केला होता की 10वीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या अतिशय सुलभ झाल्या, अतिशय सुलभ होते पेपर त्याचे. तर या बाबतीत सुद्धा शासनानं विचार करायला हवा की सगळेच असे 90, 95, 98% वगैरे पास होतात आणि नंतर त्यांचं एक प्रकारचं धक्कादायक निकाल त्यांचे 11वी 12वी लागतात आणि त्यांचं एक खच्चीकरण किंवा डिमोरलायझेशन होतं. कारण घरच्यांचा असा समज होतो की हा विद्यार्थी एवढा चांगला होता आणि 11वी 12वीला जाऊन बिघडला, असा समज होतो. तर हे गैरसमजावर आधारित जे काही सगळे यंत्रणा राबते, ज्या संस्था फोटो लावतात, बॅनर्स लावतात, या संस्थावर किंवा या सगळ्या प्रक्रियेवर चाप घालायला हवा. आणि मी जिल्हा परिषद शिक्षकांनी फेसबुकवर मान्य केलेलं बघितलं की कदाचित आमचे प्रयत्न कमी पडले असतील म्हणून माझ्या मुलांना 90%च्या आजूबाजूला मार्क्स पडले आणि खाजगी क्लासेसवाल्यांनी बाजी मारली, कारण ते आधीच 2-3 वर्षापासून या गोष्टीची तयारी करतात. अशा कोणत्याही परीक्षेची तयारी ही त्या परीक्षेच्या वर्षी किंवा त्या वर्गातच होते असं नाही. त्याची तयारी खरं म्हणजे 2-3 वर्ष आधीपासूनच करावी लागते आणि ती केली तरच यश प्राप्त होतं, असं माझं मत आहे. साधारणपणे माझं मत म्हणण्यापेक्षा माझं निरीक्षण आहे गेल्या काही वर्षाचं. तर या गैरसमजातून, या भ्रमातून विद्यार्थ्यांनी बाहेर यायला हवं आणि कसोशीचे प्रयत्न करायला हवे आणि वाचनाची आणि कन्सेप्ट पर्टिक्युलरली समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर काय होतं आहे की विद्यार्थी IIT JEE नीट अकॅडमीला जातो, अपयश पदरी पाडून घेतो आणि विनाकारण पालकांना असं वाटतं की मी एवढे पैसे खर्च केले, लाखो रुपये मी अकॅडमीसाठी घातले आणि यानं काय ते केलंच नाही, याला जमलंच नाही
आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होण्याची, अप्रत्यक्ष दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. तर तसं काही नाही आहे. विद्यार्थ्यांचे स्किल्स वेगवेगळे असतात. ते विद्यार्थी इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर असू शकतात. ते ड्रॉइंगमध्ये असू शकतील, ते स्पोर्ट्समध्ये असू शकतील, ते व्यापारामध्ये असू शकतील, अनेक कोणत्या तरी क्षेत्रामध्ये ते अग्रेसर असू शकतात. तर त्यांचा कल किंवा त्यांचा जो काही एकंदरीत त्यांची आवड जी आहे किंवा नैसर्गिक जी त्याला गुण आत्मसात आहेत त्यांच्यावर फोकस करण्याची गरज आहे. IIT JEE नवोदय हेच फक्त निकष आहेत असं नाही. धन्यवाद.